हाय, हॅलो, नमस्कार. मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्हाला आई माईची पूजा करण्यासाठी जायचं असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर हे गावाबाहेर मंदिर आहे, तेथे मग मी सगळं पूजेचं साहित्य वगैरे घेऊन आलेली होती आणि खूप गर्दी असते, परंतु आज आम्ही लवकर इथे आलेलो होतो, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती आणि पूजा वगैरे करून घेतली आणि घरी आली. आणि आज शेंगदाण्याच्या पोळीचा बेत होता माझ्याकडे. शेंगदाण्याची पोळी करायची होती मला आणि नंतर मग शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. आणि माझी मुलगी बघा छोटूशी आहे, परंतु कामात इतकी हेल्प करते ती की विचारूच नका. खूप हेल्प आहे मला तिची. आणि तिने मस्त शेंगदाण्याचे टरफलं वगैरे काढून दिले आणि नंतर मग मी मस्त शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतले. आणि नंतर मग मी गुळाचा पाक करत असते आणि पाकाचेच पुरण करत असते शेंगदाण्याचे. ते खूप टेस्टी लागते आणि पोळ्या करायलाही मस्त होते. त्याच्यामुळं मग मी अशा प्रकारे शेंगदाण्याचं पुरण करून घेतलं आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती. कारण आज रात्री आम्हाला भवानी मातेचा खण म्हणून करायचा असते. ते आमच्या कुलदैवत आहे भवानी माता आणि आषाढीच्या दिवशी वगैरे म्हणजे असे वर्षातून 5-10 आम्हाला खण करावं लागते. तर माझी सासू पण करत होती आणि असं वंशपरंपरेने चालत आलेलं आहे. तर त्याचा पूर्ण स्वयंपाक मला करायचा होता, त्याच्यामुळं मग मी कढी वगैरे करून घेतली आणि गंजातच थोडासा भात लावलेला होता, कारण कुकर वगैरे लावायचा नव्हता. वरण वगैरे आज करत नसते आमच्याकडे त्याच्यामुळे. आणि नंतर मग मी मुंगाची डाळ वगैरे धुवून घेतलेली होती आणि त्याला वाटून वगैरे घेतली आणि त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून त्याचे मी वडे तयार करून घेत आहे, कारण हे वडे पण नैवेद्यासाठीच लागणार आहे त्याच्यामुळं. आणि खायला पण होते, त्याच्यामुळं मी जरा जास्त वाजताच डाळ घेतलेली आहे, कारण जे नैवेद्यासाठी करतो तेच आपल्याला आज खायचं असते, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही बनवायचं नसते. त्याच्यामुळं मग मी वडे वगैरे करून घेत होती आणि नंतर मग कढी वगैरे करायची होती मला. आणि हे बघा, हे आंबाडीची भाजी आहे जे शेतामध्ये मिळत असते आणि नंतर त्याचा कोळवा म्हणते आमच्याकडे, त्याला वाळून वगैरे ठेवायची असते, तर त्याला कोळवा म्हणते. त्याची भाजी आज भवानी मातेसाठी नैवेद्यासाठी करायची असते आम्हाला. आणि नंतर मी त्याला उकडून वगैरे घेतली आणि फोडणी दिली कांदा वगैरे टाकून. आणि असे दिवे आणि पात्या करून घ्यायच्या असते आणि त्याला वाफेवर ठेवायच्या असते, म्हणजे वाफवलेले दिवे आणि पात्या करायच्या असते. तर त्या पण करून घेतल्या आणि नंतर मग नैवेद्य करायसाठी घेतले. 11 दिवे, 11 पात्या आणि 11 नैवेद्य आणि 11 सगळं काही करायचं असते. आणि देवीला खण भरायचा असतो आज आम्हाला, कारण कुलदैवता भवानी असल्यामुळे. तर मग माझी नैवेद्याची तयारी चालू झालेली होती आणि नैवेद्य झाल्यानंतर लगेच मी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि माझा स्वयंपाक झालेला होता. आणि हे दिवे लावायची जेव्हा वेळ असते सायंकाळची, म्हणजे कमीत कमी 6 ते 7च्या दरम्यान हे पूजा झालीच पाहिजे असं याचा नियम आहे. त्याच्यामुळं मग मी स्पीडमध्ये सगळं काही करून घेत होती, म्हणजे लवकर आटपावं म्हणून सगळं. आणि त्याचं नैवेद्य आटोपल्यानंतर मग मी याच्या पोळ्या वगैरेही करून घेतल्या, कारण नेहमी कसं असते आपण त्या पोळ्या खातो, पुरणपोळी किंवा असं काहीतरी, म्हणून मी आज शेंगदाण्याची पोळी करायचा बेत केलेला होता. कारण पुरणपोळी खाऊन इतकं बोर झालेलं होतं. तसं तर आज पुरणपोळीचाच नैवेद्य करत असते, परंतु मी आज शेंगदाण्याच्या पोळीचा बेत केला. मी विचारून घेतलं होतं माझ्या आईला वगैरे, तर ती म्हटली की चालते शेंगदाण्याची पोळी वगैरे, आणि तिने पण शेंगदाण्याचीच पोळी केलेली होती. त्याच्यामुळे मग मी शेंगदाण्याच्या पोळी करून घेतली. आणि संध्याकाळी जवळपास 6:15 वगैरे वाजले होते, तेव्हा माझा सर्व स्वयंपाक वगैरे आटपून मी पूजेची तयारी करत होती. तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मी नेहमीच पूजा करून घेतो, म्हणजे असं वेगळ्याही पद्धतीनं काही पूजा प्रत्येकाच्या ठिकाणी करत असन, कारण कसं असते आपल्या एरियामध्ये जसं काही करते किंवा आपल्या घरी जसं काही परंपरेनुसार चालत आलेलं असते त्याच प्रकारे आपल्याला सगळं काही करावं लागते. तर आमच्याकडं ना भवानी माता कुलदैवत आहे, आमची कुलस्वामिनी आहे ती. त्याच्यामुळे मग असं खणाचा स्वयंपाक आम्हाला, म्हणजे 5 सणाला, म्हणजे आषाढी असते, नागपंचमी आणि चैत्र महिन्यात आणि नवरात्रात आणि मध्ये एकदा असं 5दा आम्हाला असा खण वगैरे करून भवानीला भरावा लागतो. तर आज आषाढी होती, त्याच्यामुळं मी आज लवकर आटपून सगळं काही केलेलं होतं. आणि हा जो दिवा दिसते ना, तो दिवा आज सकाळीच आंघोळ करून लावायचा असतो आम्हाला आणि तो दिवा अखंड जळवायचा असतो. तर मी आज सकाळीच हा दिवा लावलेला होता. आणि जसं कसं असं मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ, तशा प्रकारे असा खण भरून घ्यायचा असते, म्हणजे पोळीवर पोळी ठेवायची, नंतर त्यावर वडे ठेवायचे, आंबाडीची भाजी ठेवायची आणि पात्या ठेवायचा आणि दिवे ठेवायचे आणि
त्या दिव्यामध्ये एक एक वात टाकत होती मी आणि नंतर त्यामध्ये तेल वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण दिवे आम्हाला पेटून घ्यावं लागते आणि नंतर मग एक तुपाच्या दिव्याने आरती करावी लागते। तर अशी पूजा असते आमची। तर माझी सगळी पूजा वगैरे मांडून झाली होती आणि आता आरतीची तयारीला लागायचं होतं मला। याचे पप्पा पण आज लवकरच घरी आलेले होते, त्यांना काही सुट्टी नव्हती ऑफिसवरून, परंतु आज मी सुट्टी घेतलेली होती कारण एवढा सारा स्वयंपाक वगैरे करणं आणि पूजा वगैरे करणं ड्युटीवरून आल्यानंतर शक्य नाही आणि करतोही आपण, परंतु कशाला म्हटलं जर सुट्टी मिळत असेल तर घ्यायचीच। मी अशा जेव्हा केव्हा असे सण असते आणि सुट्टी नसते तेव्हा मी बरेचदा ऑफिसला सुट्टी घेत असते। तर आजही माझी सुट्टीच होती त्याच्यामुळं मी काही गेलेलीच नव्हती आणि सगळं काही करून घेतलं आणि नंतर मग दिवे वगैरे पेटवून घ्यायचे होते सगळे एक एक करून। धूप बत्ती वगैरे करून घेतली होती आणि तुळशीपाशी पण दिवा वगैरे लावून ठेवलेला होता मी। आणि आज ना अचानकच माझ्या देवाच्या दिव्यामध्ये तुम्हाला दिसत आहे छोटंसं असं, जवळून काही मी दाखवू शकले नाही, तर तिथं एवढं मोठं फूल आलेलं होतं ना त्या दिव्याला की विचारूच नका, खूप सुंदर असं फूल आलेलं होतं। आणि नंतर मग एक एक करून हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं असते आणि नंतर मग दिवे पेटवून आरती करून घ्यायची असते। माझ्या घरी भवानी माता काही मोठी नाही आहे कारण हे मला प्रेझेंटच आलेल्या भवानी माता आहे, मी काही तशी घेतली वगैरे नाही। देव हे आईकडून येत असतात म्हणतात लग्नात, तेव्हाच मला लग्नामध्ये हे जे छोटीशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते भवानी माता। आणि नंतर मग मी तुळजापूरला गेली होती तेव्हा आहे की काय माहिती, तेव्हा फोटो आणलेला होता, हा जे व्हिडिओ दाखवलेला आहे मी पूजा करत आहे ज्याची, तो फोटो आणलेला होता खूप दिवसाआधी। आता मला जर मी तुळजापूरला वगैरे नेक्स्ट टाइम गेली तर मग नक्की मोठी भवानी आणेन कारण तिला अभिषेक करायला वगैरेही मस्त होते आणि जर मोठे थोड्याशा असल्या तर त्या बसते वगैरे अभिषेकाच्या वेळेस, तर मग मला मोठ्या आणायचाच विचार आहे। तर छोटेसे आहे तर ते मी तांदळात ठेवत असते। आज सकाळीच त्यांचा मी अभिषेक वगैरे करून घेतलेला होता आणि नंतर पूजा वगैरे चालू केलेली होती। सगळा दिवस ना त्याच्यातच जाते, पूजा वगैरे करणं असलं की इंटरेस्ट वाटते, परंतु स्वयंपाक वगैरे करणं म्हणजे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागते। तर अख्खा दिवस यामध्येच गेलेला होता आजचा माझा आणि थोडंसंही म्हणजे असा वेळ भेटलेला नाही मला। आणि उद्या पण आता बघू काय होते तर माहीत नाही, घरीच राहायचा प्लॅन आहे माझा, ड्युटीवर काही जाणार नाही आहे कारण आमचा संप आहे, म्हणजे जे कामबंद आंदोलन असते ते आहे, तर त्याच्यामुळं उद्या पण घरीच राहणार आहे मी। आणि आजचा दिवस असाच गेला माझा। परंतु एक म्हणजे खुशीची गोष्ट होती थोडीशी की आज पाऊस आलेला नव्हता आणि खूप दिवस झाले सतत पाऊस होता, तर थोडंसं वेगळंच वाटतं नाही का, त्या दिवशी जर नाही आला तर आनंदच होतो। आणि त्याच्यामुळे आज काही पाऊस वगैरे आलेला नाही, फारसा आला थोडाफार, परंतु इतका नव्हता की जे 4-5 दिवसापासून इतकं बोर करून टाकलेलं होतं तेवढा आज नव्हता। म्हणजे आज थोडंसं वातावरण थोडंसं उघडलेलं होतं त्याच्यामुळे थोडं प्रसन्न वाटत होतं आणि अशा प्रकारे मी सर्व पूजा वगैरे करून घेतली। तुमच्याकडे वगैरे अशीच पूजा करते का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा यामध्ये काही बदल वगैरे करायचा असते तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर माझी सासू आणि आई जशा प्रकारे पूजा करत होती त्याचप्रमाणे मी त्यांचं शिकलेली आहे आणि त्यांच्याच पद्धतीनुसार मी पूजा करत आहे। आणि सर्व पूजा झाल्यानंतर फायनली मग मी आरती करण्यासाठी लागलेली होती आणि माझं बाळही इथं बसूनच आरती करत होतं आणि हिचे पप्पा उभे राहून आरती करत होते, मागे माझ्या उभे होते ते। आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं कारण सकाळपासून उपासच असते या दिवशी, म्हणजे उपासच करत असतो। तसं काही नाही का उपास केलाच पाहिजे असं काही जरुरी नाही, परंतु जाऊ दे म्हटलं, पूजा वगैरे करेपर्यंत आपल्याला जेवणही चांगलं वाटत नाही कारण आपली देवी उपाशी असते आणि आपण जेवण कपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। ओम आरती धूपम दीपम समर्पयामि, घालीन लोटांगण चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमी अनंत पूजन भावे तमेव माता पिता तमेव बोलो माताची जय। आई कुलस्वामिनी तुळजा भवानी माता।
तर अशा प्रकारे आमची पूजा वगैरे सर्व आटोपलेली होती आणि नंतर आम्हाला जेवण करायचे होते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा भेटूया नंतर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. माझे व्हिडिओ